Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स माझ्यासोबत. आपण एक इंटरेस्टिंग लेसन सुरू केलं आहे की ज्या लेसनचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस. सी स्टुडंट, कोल इज फाउंड इन द माइन्स. तुम्ही ऐकलं असेल की जमिनीखाली मोठ्या मोठ्या काय आहे, खाणी आहेत. या खाणींमध्ये काय करत असतात, खाणकाम करत असतात आणि त्या खाणींमधून आपल्याला कोळसा हा मिळत असतो. तुम्ही पिक्चर्स मध्ये पण बघितलं असेल, खूप सारे पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये कोळशाचा खाणी दाखवलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड सीन दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही आयडिया आली असेल. कोल इज फाउंड इन द माइन्स. देन देर आर डिफरंट टाइप ऑफ कोल्स आर देअर. कोलचे वेगवेगळे प्रकार आहे. देन तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेले आहे. पीट इज देअर, लिग्नाइट, बिट्युमिनस अँड अँथ्रासाइट. दीज आर द 4 मेन टाइप्स ऑफ द कोल. आता हे कोळशाचे 4 मेन प्रकार आहे. पीच आहे, तुमचा लिग्नाइट आहे, त्याला आपण ब्राउन कोल पण म्हणणार आहे, बिट्युमिनस म्हणणार आहे आणि अँथ्रासाइट. आता याच्या हे असे टाइप्स का पडलेले आहे, कारण ह्या वेगवेगळे त्यांच्यामध्ये जे उष्णता निर्माण करण्याचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळ्या पर्सेंटमध्ये असतं. म्हणजे असा कोणता कोळसा आहे की तो जाळल्यानंतर अगदी खूप जास्त, कमी जाळला तरी खूप जास्त उष्णता मिळत असते. काही वेळेस आपल्याला जास्त कोळसा जाळावा लागत असतो पण कमी उष्णता मिळत असते. फॉर एक्झाम्पल पीट इज देअर. मग सगळ्यात हाय क्वालिटीचा, हाय ग्रेडचा कोल कुठला आहे हा क्वेश्चन नेहमी विचारला जात असतो. सो अँथ्रासाइट इज अ कोल विच हॅव्हिंग द हायेस्ट ग्रेड. सगळ्यात हायेस्ट ग्रेड ह्या 4 पैकी कोणता आहे, हायेस्ट ग्रेडचा तुमचा अँथ्रासाइट आहे. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं. दॅट इज अँथ्रासाइट इज अ कोल विच हॅव्हिंग द हायेस्ट ग्रेड. आणि लोएस्ट ग्रेडचा आहे त्याच्यामध्ये पीठ. म्हणजे थोडासा जाळला तरी जास्त उष्णता ही अँथ्रासाइट पासून मिळते आणि पीठ आपण कितीही जाळला तरी उष्णतेचं प्रमाण काय असतं, तुमचं हीट कंटेंट जे असतं ते कमी असतं. सो आय थिंक तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. सो 4 प्रकार सुद्धा तुमचे क्लिअर झाले असेल. पीठ, lignite, bituminous and the anthracite, and highest grade is of anthracite and lowest grade is of the peat. I think you have clear all these points about the coal. कोळशाविषयी हे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या छानपैकी क्लिअर झाल्या असेल. Then one more important thing about this coal is that it is a storehouse of the carbon in all the fuels. सगळे जे इंधन आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त कार्बनचा जो साठा असतो तो कशामध्ये असतो, तुमच्या कोलमध्ये, तुमच्या कोळशामध्ये असतो. म्हणजे सगळ्यात जास्त कार्बनचा स्टोर हाऊस, which fuel is called as a storehouse of carbon असं विचारलं तर काय लिहिणार तुम्ही, that is coal is a storehouse of a carbon and it is used in a thermal power plant. औष्णिक विद्युत जे आहे किंवा औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी या कोळशाचा आपण इथे वापर करत असतो. मोस्ट इम्पॉर्टंट, कोल इज यूज टू बर्न अँड टू ऑब्टेन द हीट. कोळसा हा जाळतात आणि त्याच्यापासून उष्णतेची निर्मिती केली जात असते. फॉर एक्झाम्पल कोळशावरती खूप सारे युजेस आहे. इट इज ऑल्सो यूज टू रन द बॉयलर्स अँड इन द रेल्वे इंजिन्स. रेल्वे इंजिन्समध्ये पूर्वी तुम्ही फिल्ममध्ये बघितलं असेल, खूप साऱ्या फिल्ममध्ये काय करत असतात, असा तो जो एक भातासारखं असतं त्याने काय करत असतात, तो कोळसा त्या रेल्वेच्या इंजिनमध्ये टाकतात आणि ती रेल्वे काय आहे ती जोरात पळत असते. सो रेल्वे इंजिन्समध्ये पूर्वी या कोळशाचा उपयोग केला जात होता. त्यानंतर जे मोठे मोठे बॉयलर्स आहेत ते रन करण्यासाठी कोळशाचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर तुम्ही आता इलेक्ट्रिक इस्त्री आलेली आहे पण पूर्वीच्या काळी इस्त्री नव्हती, त्यावेळेस ते लोखंडाची ती बनलेली असेल, त्याच्यामध्ये तो कोळसा टाकायचे, गरम कोळसा, आणि त्यातून मग ते प्रेस करायचे. म्हणजे अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही काही बऱ्याच शेगड्या पण बघितल्या असेल की ज्या कोळशावरती चालतात. मग तिथे कोळसा बर्न केल्यानंतर ते हीट प्रोड्यूस होत असते आणि त्याच्यावरती तुम्ही ते स्वयंपाक हा करू शकतो. म्हणजे कोळशाचे खूप सारे उपयोग आहे. इट इज मेनली यूज फॉर जनरेटिंग द हीट. म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी या कोळशांचा आपण इथे वापर करत असतो. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, कोल इज यूज ॲज अ फ्युएल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग द ब्रिक्स इन कायलिन्स इन अ लार्ज स्केल. म्हणजे स्वयंपाकासाठी कोळशाचा वापर केला जातो पण विटा भाजण्यासाठी, वीट भट्ट्या असतात तिथे सुद्धा या कोळशेचा जास्तीत जास्त उपयोग हा विटा भाजण्यासाठी, विटांची निर्मिती करण्यासाठी केला जात असतो. आणि ह्या कोळशापासून वेगवेगळ्या प्रकारचे फ्युएल सुद्धा मिळत असतं. फॉर एक्झाम्पल गॅसेस फ्युएल्स, प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस,
हे सगळं तुम्हाला कोलपासून मिळत असतं. काय सांगितलं खूप इम्पॉर्टंट आहे, काय कोळशापासून कुठले कुठले गॅसेस मिळतात, दॅट इज वॉटर गॅसेस, फ्युएल गॅसेस, फ्युएल्स अँड द प्रोड्युसर गॅस. हे सुद्धा तुम्हाला काय मिळत असतं, कोळशापासून, कोलपासून हे मिळत असतं. सो हे सगळे पॉइंट्स तुम्ही कोळशाविषयी नीट छानपैकी लक्षात ठेवायचे आहे. सो कोल इज व्हेरी इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स विच कॉन्ट्रीब्युट ग्रेटली फॉर प्रोड्युसिंग द हीट इन द डिफरंट टाइप ऑफ इंडस्ट्रीज. या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सगळ्यात महत्वाचा तुमचा ऊर्जेचं साधन म्हणून या कोळशाचं खूप महत्व आहे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये. सो वन मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन विच इज आस्क इन एव्हरी एक्झाम, वाय कोल इज कॉल्ड ॲज अ ब्लॅक गोल्ड. काळं सोनं. सोनं तर आपलं काय असतं, येलो कलरचं असतं, पण ह्या कोळशाला काळं सोनं असं का म्हणतात? खूप इम्पॉर्टंट आहे कोळसा, म्हणून कोल आपण फर्स्ट घेतला आहे. ते फर्स्ट ऑफ ऑल याचं रिझन तुम्ही काय लिहिणार आहे, कोल इज अ ब्लॅक इन कलर. काळं सोनं का म्हणणार, कारण त्याचा रंग काय असतो, कोळशाचा काळा असतो. देन इट इज फाउंड इन माइन्स, खाणीमध्ये सापडत असतं. देन इट इज इम्पॉर्टंट फॉसिल फ्युएल, ते एक महत्वाचं जीवाश्म इंधन आहे. इट्स व्हेरी व्हॅल्युएबल फॉर डिफरंट टाइप ऑफ पर्पजेस, फॉर cooking, for producing different gases, for producing for running the railway engine, boilers, and so much uses are there. That's why coal is called as a black gold. म्हणून कोळशाला तुम्ही काळं सोनं असं म्हणतात. सो अशा पद्धतीने आपण कोल हा जो इम्पॉर्टंट फॉसिल फ्युएल आहे हा इथे कव्हर केलेला आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये येलो बॉक्समध्ये काय दिलेलं आहे, एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन द ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ONGC. ऐकलं असेल तुम्ही नाव. ONGC नक्की काय आहे, वॉज रिस्टॅब्लिश इन 14 ऑगस्ट 1956. याची स्थापना ही 14 ऑगस्ट 1956 साली करण्यात आली. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज ONGC? ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन हा आहे त्याचा फुल फॉर्म. ONGC चा फुल फॉर्म सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. O फॉर ऑइल, N फॉर नॅचरल, G फॉर गॅस आणि C फॉर कॉर्पोरेशन. हे तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. आणि स्थापना कधी झाली, 15 ऑगस्टच्या एक दिवस अगोदर लक्षात ठेवायचं. 14 ऑगस्ट 1956 साली याची स्थापना झालेली आहे. इट्स फंक्शन अंडर द मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे आपलं जे भारत सरकार आहे, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू जे मंत्रालय आहे त्याच्या अंडर याचं काम हे चालत असतं. And you know one more important thing about this ONGC, it is the largest oil, gas research and production कंपनी इन इंडिया. इंडियामध्ये सगळ्यात जास्त, भारतातील सगळ्यात मोठं जी तेल उत्पादन करणारी जी संस्था आहे ती आहे तुमची ONGC. वायू संशोधन आणि उत्पादन सुद्धा इथे काय होत असतं, सगळं जे रिसर्चच आहे, जे तुमचे ऑइल, मिनरल्स याच्यावरती रिसर्च सुद्धा कुठे होत असतं, या ONGC या संस्थेमध्ये होत असतं. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज द मेन हेड ऑफिस ऑफ दिस ONGC इज ॲट द डेहराडून, उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये डेहराडून या ठिकाणी ONGCचं मुख्यालय आहे किंवा मुख्य कार्यालय आहे. मग सगळ्यांना लक्षात आलं, ONGCचा फुल फॉर्म O फॉर ऑइल, N फॉर नॅचरल गॅस आणि C फॉर कॉर्पोरेशन. सो ONGCचा फुल फॉर्म, त्याची स्थापना 14 ऑगस्ट 1956 साली झाली. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय अंतर्गत त्याचं काम चालत असतं. त्यानंतर सगळ्यात मोठी नैसर्गिक वायू वगैरे यांचं उत्पादन करणारी ही जी संस्था आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की त्याचं जे मुख्य कार्यालय ते आहे कुठल्या राज्यामध्ये, उत्तराखंड या राज्यामध्ये, डेहराडून इथे त्यांचं काय आहे, मुख्यालय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट क्वेश्चन या ONGC वरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो, दॅट इज इट प्रोड्युसेस अबाउट 77% ऑफ क्रूड ऑइल. एकूण जे क्रूड ऑइल आहे, क्रूड ऑइल म्हणजे काय, आपलं पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन, वॅक्स, हे जे आहे याच्या उत्पन्नापैकी जवळजवळ 77% उत्पन्न हे आपली ONGC भारतात असणारी ही जी कंपनी आहे, 77% उत्पन्नापैकी 77% उत्पन्न फक्त आपली ONGC करत असते क्रूड ऑइलचं. अँड 62% प्रोडक्शन ऑफ नॅचरल गॅस इज ओनली बाय ONGC. मग तुमच्या लक्षात आलं की 77% तुमचं क्रूड ऑइलचं प्रोडक्शन कोण करत असतं, हे करतं तुमची ONGC. अँड 62% ऑफ नॅचरल गॅसचं प्रोडक्शन कोण करतं, आपलं ONGC करत असते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, जे एकूण साठे आहे कशाचे, व्यावसायिक दृष्ट्या भारतामधील जे भूगर्भातील जे 7 नैसर्गिक साठे आहे, तेलाचे साठे आहे, त्या 7 साठ्यांपैकी 6 साठ्यांचा शोध
एकट्या ONGCने लावलेला आहे. सो दिस इज अबाउट नॅशनल इन्स्टिट्यूशन. ही जी इन्फॉर्मेशन येलो बॉक्समध्ये दिली आहे ती पण खूप इम्पॉर्टंट आहे. स्थापना लक्षात ठेवायचं, त्याचं मुख्यालय देहराडून उत्तराखंड इथे आहे. 77% क्रूड ऑइल आणि 62% काय करत असते ती नॅचरल गॅस प्रोड्यूस करत असते. 7 जे मेन साठे आहे त्याच्यापैकी 6 साठे आपल्या ONGCने फाउंड केले आहे. सो आय थिंक तुम्हाला कसं वाटलं आजचं लेक्चर. कोल, ब्लॅक गोल्ड समजलं तुम्हाला. त्यानंतर ONGC काय आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर झालं असेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या काही शंका असेल तर त्या पण कमेंट बॉक्समध्ये लिहा. अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.